तिकडे बिहार निवडणुकीनंतर भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे। भाजपमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे। येत्या आठवड्यात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ यापूर्वीच संपलाय आणि त्यांना अधिक काळ मुदत वाढवून दिली होती। पण आता बिहार निकालानंतर आता भाजप पक्ष भाकरी पलटवणार असल्याचं कळत आहे। बिहार निवडणुकीनंतर आता भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, बिहार निवडणुकीनंतर आता भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, बिहारच्या या निकालामुळे साहजिकच आहे की मनोबल वाढलेलं आहे भाजपचं आणि त्यामुळे यापूर्वीच खरं जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपलेला आहे। त्यांचा कार्यकाळ उलटून साधारणतः 2 वर्ष होत आलेली आहेत आणि त्यामुळे तात्काळ आता नवीन अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाण्याची शक्यता आहे आणि नवीन टीम असणार आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी सुद्धा नवीन असणार आहे आणि हे कशासाठी करायचंय तर पुढे 2 महत्त्वाच्या निवडणुका आहेत, पश्चिम बंगाल आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेश यांच्यासारख्या 2 महत्त्वाच्या निवडणुका आहेत। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी चेहरा पण तसाच असला पाहिजे आणि म्हणून भाजप आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावाची आता इथून पुढे जोरात चर्चा होणार आहे। अगोदर ज्या ज्या राज्यामधल्या निवडणुका होणं अपेक्षित असतं, कारण राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी अगोदर स्थानिक पातळीवर संपूर्ण राज्यामध्ये संघटनात्मक निवडणुका होणं अपेक्षित असतात, त्या जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळालेली आहे आणि म्हणूनच आता राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। आता तरी भाजप जे आहे ते भाकरी फिरवणार, परंतु चेहरा कोण असणार हे अजूनही प्रश्नचिन्ह आहे। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे। बिहार निवडणुकीनंतर आता भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार असल्याचं कळत आहे।